नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन। हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। सरपंच पदापासून ते आज नांदेडचे खासदार पदापर्यंत मजल मारणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून वसंतराव चव्हाण यांची ख्याती होती। वसंतराव चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवले होते, परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे उपचार घेण्यास सांगितले। तेव्हा त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु त्यांची आजाराशी असलेली झुंज संपली आणि काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरपला। वसंतराव यांनी मागील 2 दशकात राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर 2024 मध्ये वसंतराव चव्हाण हे वयाच्या 70ीत नांदेडचे खासदार म्हणून निवडून आले। 1978 साली वसंतराव हे आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले। त्यानंतर त्यांच्या कामाची पद्धत आणि कार्यकर्त्यांचा नेहमीचा गराडा पाहून काँग्रेसने जिल्हा परिषदेवर काम करण्याची त्यांना संधी दिली आणि 2002 मध्ये निवडूनही आले। नंतर लगेच राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली आणि तब्बल 16 वर्ष विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत राहिले।